मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात नवीन अपडेट समोर आलेली आहे। काही महिलांना 12वा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे, तर काही महिलांना अजूनपर्यंत त्यांच्या खात्यावर 12वा हप्ता म्हणजे जून महिन्यातील इन्स्टॉलमेंट अजूनपर्यंत जमा झालेली नाही। त्याचे कारण जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहे। 7 असे कारण आहे ज्यामुळे तुम्हाला तुमचा हप्ता मिळालेला नाही आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत हप्ता जमा झालेला नाही त्यांचा हप्ता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे। कारण जाणून घेण्यासाठी व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहे। आणि हो, जर का तुम्ही ह्या कारणांमध्ये जर बसत नसाल आणि तरी सुद्धा तुम्हाला हप्ता जमा झालेला नसेल तर मला तुमचे नाव आणि जिल्हा कमेंट बॉक्स मध्ये लिहायचे आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचे आहे आणि शेअर सुद्धा करायचे आहे की ज्या महिला ह्या कारणांमध्ये बसत नसतील आणि त्यांना जर हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नसेल तर त्यांना सुद्धा मदत होणार आणि त्यांना सुद्धा इन्फॉर्मेशन मिळणार की का बरं त्यांचा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नाही। त्याआधी आदिती ठाकरेंनी काही सांगितलेल्या इन्फॉर्मेशन आपण आधी बघूया आणि त्यानंतर मी तुम्हाला 7 असे कारण सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला तुमचा हप्ता का बरं मिळाला नाही हे कळणार आहे आणि त्यावरही काही सोल्युशन आहे ते मी तुम्हाला त्याच्यानंतर सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे बघायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे। त्यामध्ये 1500 किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही। एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो। त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्ये सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत। त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये, फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात। त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही। आदिती ठाकरे मॅडमनी त्यांच्या कॉन्फरन्समध्ये सांगितलं आहे की कोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही ते, पण त्या व्यतिरिक्त 7 असे काही रिजन आहेत त्यामुळेच तुम्हाला तुमचा हप्ता जमा झालेला नाही आणि त्यामध्ये जर तुम्ही बसत नसाल आणि तुम्हाला हप्ता मिळालेला नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचे नाव आणि जिल्हा कळवा। सर्वात मोठं कारण म्हणजे ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जर जास्त असेल तर त्यांच्या घरातील महिलांचा हप्ता रद्द करण्यात येणार आहे। दुसरं कारण म्हणजे ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता असतील म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असतील तर त्या महिलांचा सुद्धा हप्ता आता रद्द करण्यात येणार आहे। तिसरं कारण म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य काही सरकारी विभागात काम करत असतील किंवा सेवानिवृत्त असतील आणि त्यांना पेन्शन मिळत असतील तर त्या कुटुंबातील महिलांचा सुद्धा आता हप्ता बंद करण्यात येणार आहे। चौथं कारण म्हणजे ज्या महिला आधी शासनाने राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेत असतील, 1,500 पेक्षा जर त्यांना रक्कम मिळत असेल आणि त्यांनी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला असेल तर त्यांचा सुद्धा आता हप्ता रद्द करण्यात येणार आहे, कारण फक्त एकच योजनेचा त्या लाभ घेऊ शकतात म्हणून। 5वं कारण म्हणजे ज्या कुटुंबातील सदस्य खासदार आमदार असतील तर त्या कुटुंबातील महिलांचा सुद्धा हप्ता बंद करण्यात येणार आहे। 6वं कारण म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे सदस्य, उपाध्यक्ष, संचालक सदस्य असतील तर त्यांच्या कुटुंबातील महिलांचा सुद्धा आता हप्ता बंद करण्यात येणार आहे। आणि 7वं मेन कारण म्हणजे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन असेल, ट्रॅक्टर वगळून जर त्यांच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर त्यांचा सुद्धा हप्ता आता बंद करण्यात येणार आहे। तर बघा, ह्या 7 कारणांमध्ये जर तुम्ही नमूद झालेला असाल तर तुम्हाला हप्ता तुमचा बंद करण्यात येणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही ह्या 7 कारणांमध्ये नमूद नाही आणि तरी सुद्धा तुमचा हप्ता मिळालेला नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि जिल्हा मेन्शन करायचे आहे, सांगायचे आहे। ज्या महिला ह्या अटींमध्ये बसत सुद्धा नाही त्यांचा सुद्धा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नाही, कारण काय असेल आणि तुमचं नाव खरंच यादीमध्ये आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे, कारण नवीन व्हिडिओ मी आणणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमचं नाव कसं चेक करायचे आहे ते। त्याकरिता तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुद्धा व्हिडिओला शेअर करायचे आहे। एकीकडे काही महिलांचा 12वा हप्ता सुद्धा जमा झालेला नाही व दुसरीकडे काही महिलांचा 13वा हप्ता सुद्धा स्टार्ट झालेला आहे, तर ही न्यूज खरी आहे की खोटी आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे। चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बाय बाय।